नमस्कार मंडळी, मी आहे प्रतिभा गुजर. ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी महाराष्ट्राचं फेमस जे की प्रत्येकाच्या घरी हे तयार होतं आहे ते डिश केलेली आहे आणि त्याचं नाव आहे पिठलं. तर हे पिठलं करण्यासाठी इथं आपल्याला 2 मोठे कांदे बारीक कट करून घ्यायचे आहेत. कढीपाल्याचे काड्या घेतलेली आहेत, मीठ घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि 1 चमचा हे अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे आणि इथं मी अर्धा वाटी शेंगा घेतलेली आहे आणि त्याचबरोबर लागणारे हिरवी मिरची घेतलेली आहे. आता हे हिरवी मिरची मी एक मिक्सरच्या भांड्यामध्ये तोडून अशी घेतलेली आहे. आता हे मिरच्या मी तोडत आहे आणि हे आता मी मिक्सर लावणार आहे. त्याच्यामध्ये मी आता मीठ पण मिक्स केलं आहे. आता हे मिक्सर करताना आपल्याला एकदम बारीक असं करायचं नाही आहे, थोडं मोठंच असं ह्याचं मिश्रण आपल्याला करायचं आहे. तर तुम्ही बघा, हे जरा मोठं ठेचा टाईप आहे. आता एक गॅसवर मी एक कढई ठेवत आहे आणि ते कढईमध्ये मी 3 पळ्या तेल घालत आहे. इथं बघा, आता पिठल्यासाठी मी इथं 3 पळ्या तेल घातलेली आहे. आता तेल गरम झाल्यावर ह्याच्यामध्ये मी जिरे मोहरे घातले आहे. आता जिरे मोहरे तडतडले की मग त्याच्यात कट केलेले हे 2 कांदे आपल्याला घालायचे आहेत. इथं जिरे मोहरे तडतडले आहेत, मग मी हे बारीक कट केलेला कांदा घालत आहे. आता कांद्याला मी थोडं फिरवून घेतली आहे. आता 1 मिनिट मी फिरवणं झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये लगेच हे कच्चे शेंगा घालणार आहे, जेणेकरून इथं कांदा पण लाल व्हाव आणि शेंगा पण व्यवस्थित भाजले जाव, तळले जाव त्याच्यासाठी. मग हे झाल्यानंतर इथं अद्रक लसूणची जी पेस्ट होती ते मी घालून परत ह्याला बारीक गॅसवरच फिरवणार आहे. आता हे फिरवणं झाल्यानंतर परत ह्याच्यामध्ये मी कढीपाल्याची 2-3 काड्या असं पानं तोडून घालणार आहे. ते घालून परत आपल्याला फिरवायचं आहे. ते फिरवणं झालं की ह्याच्यात थोडंसं चिमटभर असं हळद आपल्याला इथं घालायचं आहे. हळद घालून पण मी हे सगळं फिरून घेतलेली आहे. आता हे सगळं फिरून घेतल्यानंतर जे मिक्सरमध्ये आपण मिरची वाटलेली होती, जे ठेचा म्हणतात त्याला, ते सगळं आपल्याला ह्या कढईमध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे मिरचीचा ठसका जाईपर्यंत आपल्याला इथं बारीक गॅसवर निवांत सावकाश 2 मिनटापर्यंत आपल्याला इथं परतायचं आहे. तर तुम्ही बघा, इथं मी व्यवस्थित असं सगळीकडून मिरची तळली जाईल असं मी परतत आहे. आता हे 2 मिनटं झालेली आहेत. आता ह्याच्यामध्ये मी 1 मोठं तांब्या असं मी इथं पाणी सोडत आहे. आता हे पाणी उकळेपर्यंत इथं एक मोठ्या बाउलमध्ये मी हे बेसन काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी पाणी घालून ह्याचे गाठ्यातेन सगळे फुटतील असं मी हे मिश्रण तयार केली आहे. इथं तुम्ही बघा, एकसारखं एकजीव असं इथं मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे मिश्रण तयार होईपर्यंत इथं पाण्याला पण उकळी आलेली आहे. आता तुम्ही इथं बघा, हे मिश्रण मी थोडंसं इथं घालते आहे. परत चमच्यानं आपल्याला फिरवायचं आहे. परत उरलेलं थोडं घालायचं आहे. परत आपल्याला चमच्यानं फिरवायचं आहे, जेणेकरून पिठल्यामध्ये गाठी होणार नाहीत. आता मला इथं पिठलं थोडं पातळ वाटलं, त्याच्यामुळं हे घट्ट होण्यासाठी मी इथं आणि परत अर्धा वाटी बेसन पीठ घातले आहे आणि त्याचबरोबर चवीनुसार थोडंसं मीठ घातलेले आहे. आता सगळ्यात शेवटी इथं कोथिंबीर घालत आहे. कोथिंबीर घातल्यानंतर सावकाशपणे परत ह्याला एकजीव असं मी फिरवत आहे. आता हे सगळं मी 2 मिनटासाठी हे झाकून ठेवणार आहे. पिठलं दमवण्यासाठी 2 मिनिट ह्याला झाकून ठेवले. आता 2 मिनटं झाल्यानंतर ह्याला उघडून बघते, तर काय पिठलं हे जेवण्यासाठी तयारच आहे. तर मग मंडळी, आता मी जेवायला बसणार आहे. आता हे पिठल्यासोबत इथं गरम भाकरी पण तुम्ही खाऊ शकता. ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, ताजी भाकरी, शिळी भाकरी कोणती का असणार हो, पिठल्यासोबत एकदम झक्कासच लागणार. तर मग बघा मंडळी, इथं ताटामध्ये मी आता थोडंसं पिठल्यावर 2 चमचे तूप हे घालून घेणार आहे. त्याच्यानं पिठल्याची टेस्ट आणि एवढी छान लागते. पाहिजे तर तुम्ही घालू शकता, नाही म्हणलं तर नको. आणि त्याचबरोबर इथं लसणाची चटणी पण आहे, कांदा पण फोडून घेतलेला आहे. तर मग मंडळी, येताना जेवायला